नमस्कार मंडळी, मी प्रियंका घरमळकर. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण गाईच्या चिकाचा खरवस बनवणार आहोत किंवा चिकाच्या वड्या बनवणार आहोत. अगोदर कसं असायचं ना की खरवस खाण्यासाठी मन तरसून जायचं, कारण कितीही म्हटलं तरी आपल्या इकडे गाईचा चिक काही मिळायचा नाही. गावाकडे गेलो तरच गाईचा चिकाच्या वड्या किंवा खरवस खायला मिळायचा. पण हल्ली काय झालं आहे, हा चिक लोक विकायला सुद्धा लागलेली आहेत. त्यामुळे आपल्या घराच्या जवळ असलेल्या डेअरीमध्ये अगदी सहज हा गाईचा चिक उपलब्ध असतो. त्यामुळे आम्ही ज्या डेअरीमधून दूध आणतो त्या डेअरीवाल्याला सांगूनच ठेवलेलं आहे, तुमच्याकडे ज्यावेळी गाईचा चिक येईल त्यावेळी आम्हाला नक्की सांगा, आम्ही नक्की घेऊ. आणि तसंच झालं, सांगितलं आणि 2-3 दिवसांनी त्यांच्याकडे गाईचा चिक आला. मग काय, नवरोबा आणि आम्ही सगळेच खुश. येताना दुधासोबत गाईचा चिक सुद्धा घेऊन आले आणि मला म्हणाले, मस्त चिकाच्या वड्या बनव. मग म्हटलं याची रेसिपी सुद्धा तुमच्यासोबत शेअर केलीच पाहिजे. एकदम प्रमाणबद्ध रेसिपी आहे. मस्त असा जाळीदार, जिभेवर ठेवताच विरघळणारा खरवस तयार होतो. चला मग सुरुवात करूयात. त्यासाठी इथे मी अर्धा लिटर गाईचा चिक घेतलेला आहे. हा पहिल्या धारेचा चिक आहे. डेअरीवाल्याला अगोदरच विचारून घ्यायचं की नक्की कितव्या धारेचा चिक आहे. चिक पहिल्या धारेचा असल्यामुळे तो बऱ्यापैकी घट्ट असतो, त्यामुळे त्यानुसार त्याच्यामध्ये घालण्याच्या दुधाचं प्रमाण ठरतं. अर्धा लिटर चिकासाठी इथे मी बरोबर 1 वाटी बारीक चिरलेला गूळ घेतलेला आहे आणि 1 वाटी दूध घेतलेलं आहे. वजनी प्रमाणात गूळ बरोबर 200 ग्रॅम आहे आणि दूध बरोबर 220 ml आहे. त्यानंतर इथे मी अर्धा चमचा वेलचीची पूड घेतलेली आहे आणि 1 जायफळ घेतलेला आहे. ते मी नंतर किसून यामध्ये घालणार आहे. गुळाचा वापर करणार आहोत, त्यामुळे जायफळ वापरल्याने त्याचा सुगंध या खरवसाला खूप चांगला लागतो, त्यामुळे जायफळ नक्की वापरा. हा जो चिक आहे तो बऱ्यापैकी घट्ट असतो, त्यातच आपण यामध्ये गुळाचा वापर करणार आहोत. गुळ जरी बारीक चिरलेला असला तरी तो यामध्ये पटकन विरघळला जात नाही. त्यासाठी एक छान ट्रिक सांगितलेली आहे. इथे मी जे मोठं मिक्सरचं भांडं असतं ज्यामध्ये आपण मिल्कशेक किंवा ज्यूस बनवतो ते भांडं घेतलं. त्या भांड्यामध्ये 1 वाटी जो गुळ घेतलेला होता तो सगळा गुळ यामध्ये घातला आणि अगोदर मिक्सरमधून हा गूळ चांगला फिरवून घ्यायचा आहे. बघू शकता गूळ बऱ्यापैकी बारीक झालेला आहे. त्यानंतर आता वाटीभर जे दूध आपण घेतलेलं होतं ते साधं दूध यामध्ये सगळं घालून घ्यायचं आणि पुन्हा मिक्सरमधून हे व्यवस्थित असं फिरवून घ्यायचं आहे. त्यामुळे उरलेला जो मोठा राहिलेला गूळ आहे तो सुद्धा या दुधासोबत चांगला बारीक होऊन जातो. आता या गुळामध्ये बऱ्यापैकी खडे असतात किंवा काही कसपट कचरा सुद्धा असतो, त्यामुळे आता हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे. त्यामुळे गाळणीतून दुधाचं आणि गुळाचं मिश्रण जे आहे ते मी गाळून घेतलं. त्यामुळे गुळामध्ये काही खडे किंवा कचपट असेल तर ते गाळणीवरती राहील आणि चांगलं स्वच्छ असं गुळाचं दूध आहे ते खाली पडलं जाईल. बघू शकता यामध्ये काही खडे सुद्धा आहेत. हे गाळलं नसतं तर तसंच आपल्या पोटात गेलं असतं. आता हे दुधाचं आणि चिकाचं मिश्रण आहे ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आता ह्या एकाच भांड्यात आपण हा चिक शिजवणार आहोत. त्यामध्ये वेलचीची पूड घालायची आणि जायफळ किसून घालायचं. साधारणतः 1 पाव चमचा मी जायफळ इथे किसून घातलेला आहे. पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आता हा चिक आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. हा चिक शिजवण्यासाठी तुम्ही एखाद्या भांड्यामध्ये पाणी घेऊन हे चिकाचं भांडं त्यामध्ये ठेवायचं, त्यावरती झाकण ठेवायचं आणि मध्यम गॅसवरती साधारणतः 20 ते 25 मिनिट हे चिक शिजवून घ्यायचं आहे. पण मी हा चिक कुकरमध्ये शिजवत आहे. कुकरच्या तळाशी 1 बोटभर किंवा 1 इंचभर पाणी घातलं, त्यावरती 1 रिंग ठेवली आणि हे जे चिकाचं भांडं आहे ते तसंच यामध्ये ठेवून दिलं. कुकरचं पाणी यामध्ये पडू नये यासाठी यावरती झाकण झाकून ठेवायचं. त्यानंतर कुकरचं झाकण लावायचं आणि साधारणतः 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या. तुम्ही हवं तर कुकरची जी शिट्टी आहे ती काढून ठेवली तरी सुद्धा चालेल. मध्यम गॅसवरती साधारणतः 20 ते 25 मिनिट हा चिक शिजवून घ्यायचा. तसा सुद्धा चिक व्यवस्थित असा शिजला जातो. पण मी शिट्टी न काढता साधारणतः 4 शिट्ट्या करून घेतल्या आणि कुकर संपूर्णपणे थंड करून घेतला. बघू शकता छान असा हा चिक तयार झालेला आहे. अजून हे चिकाचं भांडं थोडंसं गरम आहे, त्यामुळे मी लगेचच याच्या वड्या कट करणार नाही. बघू शकता किती छान असा हा चिक तयार झालेला आहे. आता हा चिक व्यवस्थित शिजलाय का हे चेक करूयात. त्यासाठी 1 टूथपिक यामध्ये घालून घ्यायची. एकदम क्लीन अशी ही टूथपिक निघते, त्याला अजिबात दूध चिकटत नाही, म्हणजे चिक आपला व्यवस्थित शिजलेला आहे. आता हा संपूर्ण थंड करायचा आणि सेट होण्यासाठी झाकण ठेवून साधारणतः अर्धा ते 1 तास फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा.
साधारणतः 1 तासाने मी फ्रीजमधून हा चिक बाहेर काढलेला आहे. व्यवस्थित असा सेट झालेला आहे. आता लगेचच याच्या वड्या कट करून घेऊयात. तुम्हाला ज्या आकारात लहान मोठ्या आवडतात तशा पद्धतीने चिकाच्या वड्या कट करा. इथे मी थोड्या मोठ्याच वड्या चौकोनी आकारामध्ये कट केलेल्या आहेत. साईडच्या कडासुद्धा याच्या संपूर्णपणे लूज करून घ्यायच्या, म्हणजे अगदी अलगद हा चिकाच्या वडा किंवा खरवसाच्या वड्या बाजूला होतात. आता यातला एक तुकडा मी तुम्हाला दाखवत आहे. बघू शकता किती एकदम मऊ लुसलुशीत झालेला आहे. जिभेवर ठेवताच या खरवसाच्या वड्या विरघळल्या जातात, एवढ्या छान होतात. याच पद्धतीने आता उरलेल्या सुद्धा बाकीच्या सगळ्या वड्या आपण बाजूला काढून घेऊया. या पद्धतीने एकदम मऊ लुसलुशीत तेवढाच जाळीदार आणि जिभेवर ठेवताच विरघळणारा असा खरवस बनवलेला आहे किंवा खरवसाच्या वड्या बनवलेल्या आहेत. एकदम परफेक्ट आणि प्रमाणबद्ध रेसिपी आहे. नक्की बनवून बघा. बघू शकता याला किती छान अशी जाळी सुटलेली आहे. ही अशी जाळी सुटली म्हणजेच आपलं दुधाचं जे प्रमाण होतं ते अगदी व्यवस्थित आपण वापरलेलं आहे. आता यामधला एक घास तुम्ही सुद्धा खा आणि हा खरवस तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा. व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. मी हे दाखवत होते तोपर्यंतच माझा मुलगा मला दे खायला असं सांगत होता. आता एक घास खाऊन इथे कोणाचं भागतंय, त्यामुळे दुसरा पण घास पटकन खाऊन घेतला आणि तिसरा जो घास आहे तो माझ्या मुलाला चारला, तर तो म्हणायला लागला संपूर्ण प्लेटच मला दे. त्यामुळे मी त्याला प्लेट देत आहे. आम्हाला तिघांनाही या खरवसाच्या वड्या खूप आवडतात आणि बऱ्याच दिवसांनी बनवल्या होत्या, त्यामुळे आम्हाला खूपच आवडल्या. एकाच वेळी बनवल्या आणि सगळ्या संपून गेल्या असं झालं. तुम्हाला सुद्धा जवळच्या डेअरीमध्ये जर गाईचा चीक मिळाला तर या पद्धतीने खरवसाच्या वड्या नक्की बनवून बघा. तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका. तुमच्या मित्रमैत्रिणी आणि फॅमिलीसोबत हा व्हिडिओ शेअर करा. प्रियंका घारमळकर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक इंस्टाग्रामवरती फॉलोसुद्धा करा. पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.